जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काचे या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। विहिरीची संरक्षण भिंत कोसळून भीती शेजारी असणाऱ्या 8 टपऱ्या विहिरीत कोसळल्या। हिंगणीतील हुपरी रस्त्यावर असणाऱ्या 6 मोठे नावाने प्रसिद्ध असणाऱ्या विहिरीची संरक्षक भिंत कोसळून भीती शेजारी असणाऱ्या 8 टपऱ्या विहिरीत कोसळल्या। त्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे। तसेच रस्त्यातही मोठ्या प्रमाणात खचल्यामुळे हिंगणी हुपरी रस्त्याची वाहतूक बंद झाली आहे। ही घटना मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली। माजी आमदार खासदार निवेदिता माने, शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त नागरिकांची भेट घेऊन त्यांना आधार देण्याचे प्रयत्न केला। यावेळी माजी खासदार निवेदिता माने यांनी टपरीधारकांच्या भावना जाणून घेत त्यांच्या नुकसानीच्या भरपाई संदर्भात चर्चा केली। तसेच गावाला पर्यायी मार्ग संदर्भात चर्चा केली। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी लवकरात लवकर नुकसानग्रस्त नागरिकांना भरपाई देण्यासाठी पाठपुरावा करून तसेच 8 टपऱ्या धारकांना प्रत्येकी 11,000 रुपयाची मदत जाहीर केली। यावेळी विमानतळ समिती सदस्य महेश कुमार नाझरे, युवा सेना जिल्हा प्रमुख निशिकांत पाटील, डॉक्टर अण्णासाहेब पाटील, उपजिल्हा प्रमुख महेश पाटील, इंगळीचे सरपंच दादासो मोरे, माजी सरपंच बाबूराव पाटील, प्रकाश खोडे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराव चौगले, उमेश मगदुम, कुमार येळवडे, शहर प्रमुख प्रवीण चव्हाण, युवा सेना शहर प्रमुख विजय भातमारे, उपशहर प्रमुख वैभव पाटील, नियाज नायकवडे, दादासाहेब पाटील, कुंदीनाथ खुडे, सचिन तावदारे, मयूर सांगले, निलेश पट्टेकरी, उदय कदम, संजय रांगोळे यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सागर पाटील सह इंगळी तालुका हातकणंगले येथील जी काल संरक्षक कठडा आणि उपरी इंगळी जोडणारा जो ब्रिज आणि रस्ता होता तो मोठ्या प्रमाणात खचलेला आहे आणि या खचल्यामुळं जीवितहानी यामध्ये काही सुदैवानं झालेली नाही। पण या भागातील जी खोकी होती जवळजवळ 8-9 खोकी यामध्ये पडून त्यांचं जवळजवळ प्रत्येकाचं 1.5-2 लाखाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आता या पुलाच्या बांधकामाच्या संदर्भात म्हणजे ही मोठी विहीर आहे। विहीर या ठिकाणी पुढच्या काळात विहीर मुजवण्याचा प्रस्ताव जर ग्रामपंचायतीने दिला आणि सर्व गावकऱ्यांनी दिला तर त्याचाही मार्ग खासदार धैर्यशील मानेंच्या मार्फत, एकनाथ शिंदेंच्या मार्फत आम्ही त्याला भरीव निधी उपलब्ध करून देऊन तोही मार्ग काढून देण्याचं मी या ठिकाणी आश्वासन गावकऱ्यांना दिलं आहे। आणि जी काही खोकी या ठिकाणी ज्यांचे नुकसान झालेले आहेत त्या 8 खोक्यांना कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या मार्फत 11,000 प्रमाणे या ठिकाणी मी त्यांना मदत देण्याचं आश्वासन त्या निमित्ताने केलं।